विशाल भारत, हिमाचलापासून हिंद महासागरापर्यंत पसरलेली प्राचीन पुण्यभूमी, पश्चिमेकडे अरबी समुद्र, दक्षिणेकडे हिंद महासागर आणि पूर्वेकडे बंगाल उपसागराने वेढलेल्या या भूमीवर प्राचीन काळापासून नौकानयन, समुद्र सफरी, सागरी व्यापार अव्याहत सुरू आहे. अरब, सिद्धी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज अशा पाश्चात्यांनी समुद्रमार्गे येऊन भारताची किनारपट्टी ताब्यात घेतली, ती बळकट नाविक दलाच्या आणि युद्धनौकांच्या जोरावर. दुर्दैवाने भारतीय सत्ताधीशांमध्ये काही छोटे सरदार नायकांचे अपवाद सोडता अशा नौदलाची स्थापनाच कुणी केली नाही. महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. ज्याचे आरमार त्याचा समुद्र असे म्हणत ज्या राजाने पहिले नौदल कोकण समुद्रावर निर्माण केले ते एकमेव छत्रपती शिवाजी महाराज. मध्ये शिवरायांनी जावळी जिंकण्यासाठी कोकणात प्रवेश केला आणि कोकण किनाऱ्यावरील सिद्धीच्या जाचापासून कोकणवासियांचे संरक्षण करावे यासाठी आरमाराची स्थापना केली. सुमारे 100 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराजांच्या ताब्यात आला होता. स्वराज्याच्या सुरक्षेसाठी आणि सुबत्ततेसाठी मजबूत नाविक सामर्थ्य उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. तसेच सागरी वाहतुकीच्या उद्योगातून, व्यापारातून, बंदरातून मिळणाऱ्या जकातीद्वारे राज्याचे उत्पन्न वाढवायचे असेल तर सशस्त्र आरमाराचे आणि समुद्र सागरी किल्ल्यांचे निर्माण होणे आवश्यक हेही शिवछत्रपतीने जाणले. म्हणूनच 1659 मध्ये कल्याण येथे उल्हास नदीच्या काठावर आणि पेण येथे भोगवती नदीच्या काठावर महाराजांनी युद्धनौका बांधण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या कामाकरिता त्यांनी रुई लैताव व्हिएगस आणि त्याचा मुलगा फेर्नाव व्हिएगस लैताव हे पोर्तुगीज कारागीर पदरी बाळगले. परंतु पुढील कालखंडात जरूर ते नौका बांधणीचे ज्ञान प्राप्त करून स्वदेशी नौकांची निर्मिती केली. यात सर्वात मोठे जहाज होते पाल. तिचा वापर आंग्रेंच्या कालखंडात विशेष दिसतो. द्विस्तरीय म्हणजे डबल डेकर असणाऱ्या पालेवर 3 डोलकाठ्या, एकावर एक चौरस शिडे अशी पुढे मागे तोफा, 300 टनाहून अधिक वजन व सुमारे 125 दर्यावर्दी व 200 सैनिक असत. त्या खालोखाल दुसरी मोठी नौका गुराब, साधारण 150 ते 250 टनाचे, 2 किंवा 3 डोलकाठ्यांच्या, यात नाळेवर किंवा पिछाडीस 2-2 तोफाही असत. हे दोन्ही प्रकार मुख्यत्वे वाऱ्यावर शिडाच्या सहाय्याने भर समुद्रात चालवले जातात. पण महाराजांचा सर्वात आवडता प्रकार
म्हणजे गलबत. साधारण 25-30 सैनिक आणि तितकेच दर्यावर्दी घेऊन जाणारी ही नौका 1-2 शिडांनी आणि वारा पडला तर वल्ह्यांनीही चालवली जाते. वेगाने जाणारी ही गलबते आरमारात संख्येने अधिक होती. महाराजांनी त्यांची सर्वात मोठी समुद्रमार्गे केलेली बसनूरची स्वारी गलबतातूनच केली. चिंचोळ्या व सपाट आकाराची गलबते खाडी प्रदेशात सहज घुसायची, पण पोर्तुगीज इंग्रजांची फोगाट गॅले भरतीपर्यंत अडकून राहायची. ह्याचाच फायदा घेत महाराजांनी खांदेरी किल्ला इंग्रजांच्या आरमाराची फजिती उडवत पूर्ण बांधला. आपल्या आरमाराला लढाईत सुरक्षित परतता यावे व किनारपट्टीचे संरक्षण व्हावे यासाठी महाराजांनी अनेक जलदुर्ग बांधले. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा किल्ला, खांदेरी, उंदेरी असे एकाहून एक सरस अशा जलदुर्गांची माळ महाराजांनी कोकण किनारपट्टीवर उभी केली. सिंधुदुर्ग किल्ला मालवणच्या समोर कुर्टे नावाच्या बेटावर बांधला. त्याचे क्षेत्रफळ 48 एकर, तटांची उंची सुमारे 9 मीटर आणि 52 बुरुज. किल्ल्याचा दरवाजा ईशान्य कोपऱ्यात आहे आणि तो कुठे आहे हे त्याच्या बुरुजांमुळे, वळणा वाकणांमुळे बाहेरून चटकन लक्षातही येत. तसाच विजयदुर्ग. या किल्ल्यापासून काही अंतरावर समुद्रात पाण्याखाली दडलेली भिंत आश्चर्यचकित करायला लावते. दर्यासारंग, बेटाजी सारंग, दौलत खान, मायनाक भंडारी यांसारख्या कसलेल्या नौसेनानांच्या जोरावर मजबूत झालेले आरमाल हे सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात इतके सामर्थ्यशाली झाले की मराठ्यांच्या आरमारासमोर पोर्तुगीज इंग्रजांनीही धसका घेतला. आरमाराबद्दल महाराजांच्या मनात किती विशाल आणि दूरगामी दृष्टिकोन होते हे अमात्यांनी लिहिलेल्या आज्ञापत्रात दिसून येते. आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांगच आहे. ज्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा आहे, तद्वतच ज्या जवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्यमेव करावे. चालीच्या गुराबा बहुत थोर ना बहुत लहान याईशा मध्यम रीतीने सजाव्या, तैसीच गलबते करावी. पैदास्तीचे नेमणुके मुले केले तरी सावकारास उपद्रव होऊन सावकारी बुडते. बंदरे राहिली पाहिजेत. प्रायोजनिक वस्त ते परस्थलीहून आणावी तेव्हा येते. यायसे जाल्यामध्ये राज्याचा भ्रम काय उरला. तैसेच जकाती आधी करून हसीलाही बुडाला. लुटीमुले गोरगरिबाचा सत्यानाश होऊन अपरमित पापही वाढले तरी जितका अनुकूल पडेल तितकेच आरमार सजावे, सावकारी वाढवावी. आरमारास व गनिमास गाठ पडून झुंज मांडले तरी सर्वांनी कस्त करून एक जमावे, गनिम दमानी घालून जुजावे. आपले गलबत वारियावरी न चाली ऐसे झाले तरी कैसेही आपले बल असो तरी गनिमासी गाठ न घालिता गाठ तोडीत तोडीत आपले जंजिरियाचे आश्रयास यावे. आपणास राखून गनिम घ्यावा. आरमारास तक्ते, सोट, टोलाच्या काठ्या आदी करून थोर लाकूड असावे लागते. ते आपले राज्यात अरण्यामध्ये सागवानादी वृक्ष आहेत, त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून हुजूरचे परवानगीने तोडून द्यावे. याविरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमाराचे प्रयोजनाचीच, परंतु त्यांस हात लावू न द्यावा. काये म्हणून की ही झाडे वर्षादोवर्षांनी होतात यायचे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढवली असता ती झाडे तोडल्यावरी त्यांचे दुःखास पारावर काय आहे. एकाच दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारा सहित स्वल्पकालेच बुडून नाहीसेच होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडनाचा दोष पडतो. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित एखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याच्या संतोषे तोडून यावे. बलात्कार रयतेवरी सर्वथा न करावा. म्हणूनच मातृभूमीच्या संरक्षणार्थ घोडदळ, पायदळ याबरोबरच आरमाराचे महत्त्व जाणणाऱ्या शिवाजी महाराजांनाच भारतीय नौदलाचे जनक
म्हणून गौरविले जाते. अब तक भारतीय नौसेना के ध्वज पर गुलामी की पहचान बनी थी, लेकिन अब आज से छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरित नौसेना का नया ध्वज समंदर और आसमान में लहराए. आजही आपली नौसेना छत्रपती शिवरायांना अनुसरत भारतीय समुद्र सीमांचं रक्षण करण्यासाठी तत्पर आहे. आमच्या सर्व सेनेला अतूट सामर्थ्य प्रदान हो. देश सुरक्षित राहो, सदा विजयी हो, हीच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उपिशे नूराची,